मी नारायण सहकारी कोकाटे, मुक्काम पोस्ट सोमठाणे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. लागवडी वेळेस आम्ही क्षेत्राची डबल नांगरणी केली. नांगरणी केल्यानंतर त्याला भोत मारून, रोटर मारून आणि खत भरलं, शेणखत भरले, रासायनिक खत भरलं आणि मग मल्चिंग पेपर टाकला. मल्चिंग पेपर टाकायचं कारण असं का तणाचा बंदोबस्त होतो आणि पाणी कमी लागतं, तण नियंत्रणात राहते आणि थ्रिप्स या रोगाला कमी बळी पडतं एरझाड. हे जे फुटवे आहे, हे फुटवे निघण्याचं कारण फक्त हे जे होल आहे, हे होल भरले नाही, मी मातीनं भरले नाही, त्याच्यामुळं मग आणि ह्या होलमुळं ऑक्सिजन मिळतो, हवा खेळती राहते, त्याच्यामुळं झाडांना व्हायरस हा कमी पडतो. ही जे होल बंद केले, जे लोक बंद करतात, त्याच्यामुळं काय होतं, ह्या मातीतील या कागदातील जी मग खाली वाफ राहते गरम, ती तेथेच राहते आणि ते येणं झाल्यामुळं झाडांना ऑक्सिजन पूर्ण भेटत नाही. भेटल्यामुळं ते झाडावर व्हायरस येतो. आपण जे बुरशीनाशक जे फवारतो हे सकाळी 8च्या आत फवारले गेले पाहिजेत, कारण सूर्यप्रकाशात त्यांचं कार्य होत असतं आणि जादा टेम्परेचर झाल्यावर ते झाड घेत नाही. हे सकाळच्याच टप्प्यात फवारले गेले पाहिजेत. या व्हायरससाठी जे आपण हे म्हणतो त्यासाठी सिटॉन आणि कंट्रोलर हे 2 औषधं फवारले. त्याचे 1-2 स्प्रे झाले, 2 स्प्रे झाले माझे, त्याच्यामुळे माझा कंट्रोलर आहे. तंबाट्यासाठी अति वाढ होऊ नये याच्यासाठी मी शिफारशीनुसार 05234चा डोस अधूनमधून ड्रिपद्वारे देतो आहे.